नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पहिल्या दिवसाचं पुष्पचिंतन. अध्याय पहिला. ना तरी सकळ धर्माचे माहेर, सज्जनाचे जिवार, लावणे रत्न भांडार शारदेची. साधकाची माऊली संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराजावरील ओवीच्या माध्यमातून श्रीमद भगवद्गीतेत अर्थात ज्ञानेश्वरीचे वैशिष्ट्य विशद करत आहेत. जगतामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक ग्रंथ आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक संप्रदाय आहेत, परंतु ग्रंथराज ज्ञानेश्वरीसारखा दुसरा ग्रंथ नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं या गीतेमध्ये भगवंताने 574, अर्जुनाने 84, संजयाने 41 आणि धृतराष्ट्राने 1 असे एकूण 700 श्लोक श्रीमद भागवत गीतेमध्ये आहेत. माऊलीने याच गीतेवर मराठीमध्ये टीका करून त्यांचे 9033 ओव्यात रूपांतर केल्या. यामध्ये 3500 दृष्टांत, 18 अलंकार, 56 भाषाचे एकत्रीकरण या सुभाषीकरणातून गीतेचा अर्थात ज्ञानेश्वरीचा उदय झाला. ही ज्ञानेश्वरी अर्थात गीता सर्वश्रेष्ठ आहे. याच गीतेचं महती वर्णन करत असताना माऊली सांगतात, आपली गीता ही सर्व धर्माचे मूळ आहे. ना तरी सकळ धर्माचे माहेर, सज्जनाचे जिवार, लावणे रत्न भांडार शारदेची. जगातील सर्व धर्माच्या अगोदर आपला धर्म आणि जगातील सर्व धर्माच्या अगोदर आपला धर्मग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत गीता. ही गीता सर्वश्रेष्ठ आहे. सर्व धर्माचे मूळ असणारी गीता स्वामी विवेकानंदाने शिकागो येथील धर्म परिषदेमध्ये सिद्ध करून दिले. म्हणून या गीतेला माऊली सांगतात, सर्व धर्माचे माहेरघर असणारी, सज्जनाच्या जिभेवर असणारी, जिच्या मुखाद्वारे नवरत्न बाहेर पडतात, ही रत्नाची खाणी असणारी गीता, सत्वपुरुषांना प्रेम देणारी ही गीता, साधूंना, संतांना, गुरूंना, साधकांना, सद्भक्तांना जीव लावणारी ही गीता. आपण शारदेचं, सरस्वतीचं स्मरण करतो, पूजन करतो, पण सरस्वतीचे वसतिस्थान अर्थात राहण्याचे ठिकाण म्हणजेच गीता. सौंदर्याने भरली ही गीता आम्ही सर्वजण या श्रावण मासात ही गीता अर्थात ज्ञानेश्वरी पारायण करून तिच्याशी एकरूप होत आहोत. ही माय ज्ञानेश्वरी या साधकरूपी लेकराला निश्चितच आपल्या कुशीत घेतल्याशिवाय राहणार नाही. हा अनुभव आम्हा सर्वांना साधकांना 35 दिवस येणारच आहे. उणे पुरे घ्यावे सांभाळून रामकृष्ण हरी या पहिल्या अध्यायाचं 31व्या ओवीचं विवचन, पुष्पचिंतन हरिभक्त परमपूज्य राम महाराज पांगरेकर यांचे आहे. आणि यामध्ये सर्वांनी श्रवण करावं आणि ज्यांनी ऐकल्यानंतर हा सर्व सद्भक्तापर्यंत पोहोचण्याचं काम करावं आणि नेहमी अशी धार्मिक माहिती मिळावी म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करावं.